महाराष्ट्राच्या लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आज आशेचा नवा किरण आहे. कारण आज एक ऐतिहासिक निर्णय झाला आहे. राज्यातील सर्व अराजपत्रित गट ब आणि क परीक्षा आता थेट MPSC मार्फत घेतल्या जाणार आहेत. केरळनंतर असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातील दुसरं राज्य ठरलं आहे. पण हा निर्णय एका दिवसात झाला नाही. हा विजय आहे तब्बल 8 वर्षांच्या संघर्षाचा, एका हट्टाचा, एका लढवय्या नेत्याच्या जिद्दीचा. आणि त्या नेत्याचं नाव आहे बच्चू कडू. 2018 साल महाराष्ट्रात भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहत होतं. खासगी कंपन्यांकडून परीक्षा, अमाप फी, पेपर फुटी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ. गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलं अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत होती. पण व्यवस्थेतील भ्रष्टाचार त्यांच्या मार्गात भिंत बनून उभा होता. 27 सप्टेंबर 2018 रोजी पुणे कलेक्टर कार्यालयावर हजारो विद्यार्थ्यांसह एक मोर्चा निघाला. तो फक्त मोर्चा नव्हता, तो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आवाज होता. त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते बच्चू कडू. मित्र, मी आयुष्यात तर कधी परीक्षा दिली नाही, पण तुमची परीक्षा वाया जाऊ देणार नाही एवढं नक्की. त्यांची एकच मागणी होती, सर्व परीक्षा MPSC कडे द्या. संभाजीनगरमध्ये रक्तदान आंदोलन झालं. सरकारला इशारा, रक्त घ्या पण भविष्याशी खेळू नका. नागपूरमध्ये मुंडन आंदोलन, डिग्रीची प्रतिकात्मक होळी. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढताना त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, शिक्षाही झाली, पण ते मागे हटले नाहीत. नंतर बच्चू कडू मंत्री झाले, पद मिळालं, सत्ता मिळाली, पण संघर्ष थांबला नाही. राज्यमंत्री असताना त्यांनी गट क भरती MPSC कडे वळवली. हा होता पहिला विजय. 30 ऑगस्ट 2023 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात पुन्हा जोरदार पाठपुरावा सुरू झाला. 3 मोठ्या मागण्या, पेपरफुटी विरोधात कडक कायदा, सर्व परीक्षा MPSC कडे, एकात्मिक धोरण. समित्या स्थापन झाल्या, सतत पाठपुरावा सुरू राहिला आणि अखेर 5 मे 2025 महाराष्ट्र शासनाचं राजपत्र प्रसिद्ध झालं. आता भरती प्रक्रियेत पारदर्शकता येणार, भ्रष्टाचाराला आळा बसणार, खासगी कंपन्यांचा गोंधळ संपणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका शेतकऱ्याचा मुलगाही आता फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावर अधिकारी होऊ शकणार आहे. 8 वर्षांचा संघर्ष, आंदोलने, गुन्हे, पाठपुरावा आणि अखेर ऐतिहासिक विजय. आज लाखो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, त्या आनंदामागे एक नाव कायम लक्षात राहील, बच्चू कडू. महाराष्ट्रातील शेतकरी आणि विद्यार्थी योद्ध्याला मनाचा मुजरा.